नमस्कार, मी अमृता दीक्षित। आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत सादर करीत आहोत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। मुसळधार पावसामुळे ठाणे जिल्ह्यात 32 एनडीआरएफच्या जवानांची तुकडी तैनात करण्यात आली आहे। एनडीआरएफच्या टीमने 1.5 महिन्यात 200हून अधिक लोकांचे प्राण वाचवले। खडवली फार्म हाऊसमध्ये 156 लोक अडकले, सर्वांची सुखरूप सुटका केली आहे। डोंबिवली कंपनीत स्फोटानंतर लागलेल्या आगीतून अनेकांना मदत करणाऱ्या एनडीआरएफच्या टीमने मुंब्रा टेकडीवर अडकलेल्या 5 मुलांना जीव धोक्यात घालून वाचवले। ठाण्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या 2 महिलांसह 32 सदस्यांची तुकडी तैनात करण्यात आली आहे। या टीमकडे सर्व प्रकारच्या आपत्तींना तोंड देण्यासाठी लागणारे सर्व साहित्य असून विविध आपत्तींमुळे बाधित झालेल्या लोकांना कसे वाचवायचे आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी कसे पोहोचवायचे संपूर्ण प्रशिक्षण देण्यात आले आहे। सध्या ही तुकडी ठाणे जिल्हा आपत्ती प्रतिसाद दलाकडे आहे आणि आवश्यकतेनुसार योग्य ठिकाणी पाठवली जाईल। आम्ही तुम्हाला सांगतो की जेव्हा एखादी इमारत कोसळते किंवा भूस्खलन होते तेव्हा एनडीआरएफची टीम ताबडतोब टेकड्यांमध्ये अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचते आणि त्यांना मदत करण्यास सुरुवात करते आहे। जिल्हा परिषद ठाणे शिक्षण विभाग आयोजित पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कार्यशाळा आज पोलीस स्कूल ठाणे येथे सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळात पार पडली। मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण पद्धतींचा वापर करून विद्यार्थ्यांना वाचन, लेखन व गणित जलद गतीने करता यावे या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी टिकवण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्नशील राहावे। विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा। विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आपण नवीन पद्धतीचा अवलंब करीत जबाबदारीने व कर्तव्याने कामकाज करावे असे मार्गदर्शन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले। तसेच भविष्यात येणाऱ्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी आपण विद्यार्थ्यांना सक्षम करणे गरजेचे आहे। प्रत्येक विद्यार्थ्यांची आकलन क्षमता वेगळी असते, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेवर लक्ष देऊन व विद्यार्थ्यांचे कौशल्य ओळखून सर्वांगाने विकास करण्यासाठी काम करण्याची गरज आहे, ही अपेक्षा यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी व्यक्त केली। दर महिन्याला वी-स्कूल ॲपद्वारे पडताळणी केली जाईल। विद्यार्थ्यांना वाचता, लिहिता येण्यासंदर्भातील स्तर निश्चित करण्यात येईल। वी-स्कूल ॲपमध्ये प्रत्येक महिन्यात विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी स्तर निश्चित करण्यात आले आहे। शाळा स्तरावर विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी योग्य वातावरण निर्माण करून देण्यासाठी शाळेतील शिक्षकांनी प्रयत्नशील राहावे असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले। ट्रेलरमध्ये एका संवादाविषयी आनंद दिघे यांचे पुतणे तथा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी संताप व्यक्त केला आहे। शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर 2 मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचा ट्रेलर नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आला। या ट्रेलरमध्ये एका संवादाविषयी आनंद दिघे यांचे पुतणे तथा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी संताप व्यक्त केला आहे। दिघे साहेबांच्या हिंदुत्वाचा शिंदे आणि धर्मवीर 2 चित्रपटाच्या टीमकडून अपमान आहे। स्वतःला मोठे दाखविण्यासाठी शिंदे हे दिघे साहेबांना लहान का दाखवित आहेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। हा जो टीजर आला त्याच्यावरती आक्षेप नोंदवलेला आहे। पूर्ण चित्रपट जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत त्याची पूर्वकल्पना येणार नाही, पण ह्या टीजरच्यामुळे जे काय दिसून येतं, जे काय पहिल्या चित्रपटात दिसून आलं त्यावरनं हे दिसून येतं की दिघे साहेबांची ही पूर्ण खऱ्या आयुष्यातली स्टोरी लाईन नसून ही स्वतःची इमेज बिल्डिंग करण्याचा हा एक केविलवाणा प्रकार आहे, केविलवाणा प्रयत्न आहे। आणि म्हणून या टीजरवरती जसा आक्षेप घेतोय तसं उद्या जाऊन पिक्चरवरती देखील आक्षेप घेतला जाईल। प्रवीण तरडे म्हणाले की दिघे साहेबांचं कार्य मोठं होतं, 2 चित्रपट काढून तो होणार नाही ना। मजेशीर गोष्ट अशी आहे, त्यांनी 3रा 4था त्या पलीकडे जाऊन 100 आणि 300 चित्रपट काढावे अशी माझी स्वतःची वैयक्तिक इच्छा आहे। पण ती काढत असताना जो प्रत्येक वर्गातील माणूस जो साहेबांबरोबर निगडीत होता, संबंधात होता, साहेबांचं कार्य जे उभ्या आयुष्यात या टेंबी नाक्यावरनं चालून पूर्ण जिल्ह्यामध्ये होतं, तळागाळातील शिवसैनिकांपर्यंत आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत होतं, ते खऱ्या अर्थाने जर का दाखवलं गेलं आणि दिघे साहेबांच्या काळातील असलेले अनेक मान्यवर, अनेक लोक जे काही काम करत होते त्यांना धरून जर का हा चित्रपट काढला गेला आणि लोकांसमोर खरी प्रतिमा जर का उभी केली गेली तर त्या बाबतीत नक्कीच स्वागत आहे। पण असं खोटं दाखवून आम्ही 2-4 जण साहेबांच्या जवळ होतो आणि आमच्याच आयुष्यात काहीतरी साहेबांनी घडवून बाकी सगळे काहीच नाही, हे जो प्रकार जो केला जातोय हे स्वतःच्या इमेज बाबतीत आहे। माझं तर या लोकांना म्हणणं आहे, जर का तुम्हाला एवढा जर का शौक असेल स्वतःची इमेज बिल्डिंग करण्याचा, स्वतःवरती पिक्चर काढावा। दिघे साहेबांना धरून ते एक शिडी धरून का म्हणून स्वतःची इमेज बिल्डिंग करतायत, ते कुठेतरी थांबवलं पाहिजे। त्यांना टीजरवर हे समजून येतं की खोटं आहे। मग आता जसं झालं हे वाक्य साहेब का म्हणून बोलतील? साहेबांनी कधीही कोणताही डिसिजन घेतला
कोणताही निर्णय घेतला, त्यांचे विचार एवढे पक्के होते, निर्णय पक्के होते, त्यांच्या मनामध्ये कोणत्याही ह्या बाबतीत शंका कुशंका नव्हती. दिघे साहेबांनी डिसिजन घेतला. मग असं असताना ते त्या काळात ह्यांना का म्हणून असं सांगतील? महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. कल्याण नगर महामार्गावरील शहाड रेल्वे उड्डाणपुलावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यातून वाहनचालकांना मार्गक्रमण करावे लागत आहे. त्यामुळे पुलावर वाहतूक कोंडी होत असून या खड्ड्यातून मार्ग काढताना अनेक वाहनचालकांचे अपघात होत आहेत. यात वाहनांचे देखील नुकसान होत आहेत. कल्याण मुरबाड मार्ग पुढे माळशेज घाट मार्गे नगरकडे जातो. त्यामुळे हा मार्ग तसेच त्यावरील शहाड रेल्वे उड्डाणपूल हा महत्त्वाचा आहे. या पुलावर पावसाळ्यात खड्डे पडले आहे तर पुलावरील गर्डर देखील बाहेर आले आहेत. खड्डे आणि गर्डरचे झटके खात वाहनचालकांना प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे सकाळ सायंकाळ वाहनचालकांना पुलावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे. प्रशासनाने या समस्येकडे लवकर लक्ष द्यावे व खड्डे बुजवावेत अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे. माझं नाव कृष्ण सुरेराव आहे. मी मारळमध्ये राहतो. माझं ह्या रस्त्यावरून रोजच्या 5 ते 6 फेऱ्या होत्या दिवसामध्ये. हा रस्ता आहे ना, दर पावसाळ्यामध्ये याला भरपूर खड्डे पडलेले असतात. गव्हर्नमेंट काय करतंय, शासन काय करतंय की ह्या रस्त्यावरती नुसते खडी आणून टाकतात तर ते टेम्पररी होते आणि भर पाण्यामध्ये टाकतात. त्यामुळे ते परत गाड्या आल्या की ती खडी परत निघून जाते पूर्णपणे आणि परत तो खड्डा आहे ना तसा जसा भरला तो. जेव्हा 2-3 दिवस पाऊस मोकळा होतो त्या टायमाला या खड्ड्यामध्ये आहे ना एकतर चांगल्या प्रकारची डांबर टाकली पाहिजे, ज्यामध्ये डांबराचं प्रमाण जास्त आहे अशी डांबर या खड्ड्यामध्ये टाकली पाहिजे, जेणेकरून ती आहे पावसामध्ये निघली जाणार नाही. तर हा या ठिकाणी रोजचे आहेत ना स्कूटीवाले, रिक्षावाले मोठे मोठे खड्डे पडले. स्कूटीवाले अक्षरशः पडतात आणि जेव्हा खूप पाणी पडतो, जास्त पाणी पडतो त्यावेळेस काय होतं आहे की ह्या खड्ड्यामध्ये पाणी भरते आणि नागरिकांना तो खड्डा दिसला जात नाही. आणि स्कूटीचे चाकं टायर छोटा असल्या कारणाने काय होतं आहे त्यांचा तोल बसत नाही, पटकन ते खड्ड्यात पडून बाजूला पडतात. मागून जी गाडी येणारी असते ती त्यांच्यावरती अंगावरून जाते किंवा पायावरून हातावरून जाते. असे अपघात या रस्त्यावरती नेहमीच होत असतात आणि शासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. अजून किती खड्डे पडले पुला? बहुत खड्डे पड़ा है सहाड़ ब्रिज के ऊपर उल्लासनगर से आने वाली रास्ते पे पूरा. कला, क्रीडा, साहित्य आणि संगीत या कला क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी बजावलेल्या ठाणे जिल्ह्यातील अस्सल ठाणेकर कलाकारांना ठाण्याविषयी नेमकं काय वाटतं हे जाणून घेणार आहोत खुद्द त्यांच्याचकडून. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीची नवी मालिका माझं ठाणं मी ठाण्याचा पाहायला विसरू नका, फक्त आणि फक्त आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीवर. नमस्कार रसिको. मी 1968 साली कोल्हापूरहून लग्न होऊन ठाण्याला आले आणि आल्या क्षणापासून ठाण्याची झाले. कारण ठाणे गावच तसं अतिशय सुरेख असं होतं.
खरं सांगायचं तर त्यावेळेला ठाण्यात हे माझं गाव, माझं सासर एवढंच बघण्याची भावना होती. परंतु हळूहळू मी इथं माझ्या नृत्यकलेचा प्रवास चालू केला आणि ठाण्याने मला इतकं प्रेम दिलं. ठाण्यातल्या सर्व थरातल्या म्हणजे संस्थांनी, नाट्यसंस्था, नृत्यसंस्था सगळ्यांच्याकडून मला भरभरून प्रेम मिळालं आणि मला एक कला उपासक असून मला गुरुचं स्थान दिलं. आज ठाण्यात जवळजवळ 15 माझ्या विद्यार्थिनी नृत्य क्षेत्रामध्ये अतिशय अप्रतिम असं कार्य करतायत. त्यांच्या संस्था आहेत त्या प्रतिथेयश होत आहेत आणि गडकरी रंगायतन, काशीनाथ घाणेकर नाट्यगृह अशा सुरेख नाट्यगृहांमुळे ह्या कलाकारांना अतिशय चांगली संधी पण मिळते. ठाण्याचं पहिलं नाव श्री स्थानक. श्री म्हणजे समृद्धी, श्रीमंती, सर्वांगीण विकास. आज ठाणं जे सर्वार्थाने वाढलेलं आहे आणि त्याचं मला असं वाटतं की कौपिनेश्वराचा आशीर्वाद आणि सर्व राजकीय पुढाऱ्यांचं ठाण्याला मिळत असलेलं प्रेम. तर मला असं वाटतं की ज्या ठाण्याला पुष्कळ तळी आहेत, अनेक तलाव आहेत आणि त्यामुळे ठाणं हे जीवनदायी आहे. तर इथल्या सर्व कलाकारांनी आणि समाजसेवकांनी आपलं जीवन ठाण्याच्या उत्कर्षासाठी पुढे वाहावं, द्यावं, कार्य करावं आणि तसे ते देतही आहेत. आणि ठाण्याचा विकास श्रीस्थानक ह्या नावाप्रमाणे सर्वार्थाने समृद्ध व्हावा. कारण आम्ही आहोत ठाणेकर, आम्ही ठाणेकर आणि ह्या आम्ही ठाण्यातल्या सर्वांनी मिळून प्रत्येक मी माझ्यासारखा ठाणेकर एकत्र झाला तर ठाणं अधिकाधिक उज्ज्वल होईल यात शंकाच नाही. धन्यवाद. आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.